नमस्कार मंडळी, तुम्ही स्क्रीनवर भीमराव कांबळेची न्यूज बघितली असणार. भीमराव कांबळे प्रकरणार्थच कारवाई का झाली बा, त्याला फाशीची शिक्षा का झाली बा, त्याचीच लवकर चौकशी का झाली बा. आजपर्यंत लाखो प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग आहे, त्याची चौकशी केल्या जात नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केल्या जात नाही. कितीतरी लोकप्रतिनिधी त्यांच्यावर हे गुन्हे दाखल आहे, अजूनपर्यंत त्याची चौकशी झाली नाही आणि त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर अशोक खैरातचं प्रकरण आहे, अजूनपर्यंत त्याच्यावर कारवाई झाली नाही, ते चालूच आहे लांबवणं. त्यानंतर आता जे प्रकरण घडलं ते मोठं प्रकरण होतं भरतभूषण तिवारीचं. त्याची चौकशी कधी होणार, त्यांना त्यांच्या मारेकऱ्यांना केव्हा फाशी होणार, हा प्रश्न मला पडला आहे. भीमराव कांबळे मागं जर राजकीय सपोर्ट असता, तो गरीब नसता, त्याच्याजवळ पैसा असता, तो राजकारणी नेता, पुढारी, आमदार, खासदार, मंत्री जर असता, तर त्यालाही फाशी शिक्षा झाली नसती, तोही बाहेर फिरत असता. अजून महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मला तर वाटते त्याची जात पाहून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. प्रत्येका सोशल मीडियावर त्याची न्यूज चालवल्या जात आहे त्याची जात पाहून. आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये कितीतरी मोठे मोठे प्रकरण होऊन राहिले, पण ते प्रकरण सोशल मीडिया चॅनलवर दाखवल्या जात नाही, त्याची चौकशी होत नाही, त्याच्यावर कारवाई होत नाही. कितीतरी वर्षापासून ते प्रकरण पेंडिंग आहे, अजूनपर्यंत त्याच्यावर कारवाई झालेली नाही, त्याची चौकशी झालेली नाही. सरकारने त्या पेंडिंग प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी. तो आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, कोणताही ढोंगी पखंडी बाबा असो, त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी. आणि भरतभूषण तिवारी केसमध्ये ज्या पोलीसवाल्यांनी भरतभूषण तिवारी यांची हत्या केलेली आहे, सामाजिक कार्यकर्त्याची, ज्या पोलीसवाल्यांना सपोर्ट करण्यात आलेला आहे, त्यांनासुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी या सरकारला नम्र विनंती. मला माहीत आहे हे सरकार बोगस आहे, त्यामुळे अशा लोकांवर कारवाई केली जाते, अशा लोकांना फाशीची शिक्षा दिली जाते, जे कमजोर आहे, जे गरीब आहे, ज्यांच्याकडे राजकीय पाठबळ नाही, सपोर्ट नाही, पैसा नाही, त्याच लोकांना हे सरकार तुरुंगात टाकते, त्याच्यावरच कारवाई करते. धन्यवाद.